Good morning, student. Standard 12th, subject physics, topic number 7, wave optics. In previous video, we have to seen Huygens theory. In Huygens theory, first we have to seen primary and secondary sources of light. Primary sources are sources that emit light of their own, in which we have to see the example of the sun, stars. Then we have to see the example of tube light, TV, firecrackers, nuclear energy generators are the examples of the primary sources. Then we have to see the secondary sources. Secondary sources are those sources which do not produce light of their own but receive light from some other sources and either reflect or scatter it around. Here we have to see examples, that is moon, planet. Then we have to see wavefront. In the wavefront we have to see that the locus of all points having the same phase at a given instant of time is called a wavefront. Then we have to see types of wavefront, that is a spherical wavefront, then plane wavefront and cylindrical wavefront. Then we have to see Huygens principle. In Huygens principle, we have to see that each point on wavefront acts as a secondary sources of light, emitting secondary light waves called wavelets in all directions, which travels with the speed of light in the medium. The new wavefront can be obtained by taking the envelope of these secondary wavelets traveling in the forward direction and is thus the envelope of the secondary wavelets in forward direction, in which we have to see plane wavefront and spherical wavefront. Today we have to see reflection of light at a plane surface. In book we have to see figure 7.3, in which we have to see reflection at a plane surface. Let us consider a plane wavefront, that is काय घेतला त्या ठिकाणी ए बी घेतलेला आहे, म्हणजे धिस इज अ ए बी द काय घेतला त्या ठिकाणी प्लेन वेवफ्रंट घेतला आहे परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर. इन्सिडन्स ॲट अन अँगल काय घेतला आहे त्या ठिकाणी आय घेतला आहे, विथ द काय घेतला आहे त्या ठिकाणी नॉर्मल. टू अ काय घेतला आहे त्या ठिकाणी प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस, आणि तो प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस फिगरमध्ये तुमच्या पुस्तकामध्ये दाखवलेला आहे. प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस आणि विच हॅव सेम इट इज काय घेतले त्या ठिकाणी एम एन घेतलेला आहे, विच इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर. द फिगर शोज अ क्रॉस सेक्शन ऑफ द सेटअप. हिअर वी हॅव टू सीन द आर ए, दिस इज अ इन्सिडंट रे, दॅट इज आर ए. अनदर इन्सिडंट रे, दॅट इज काय घेतले त्या ठिकाणी क्यू बी, दिस इज अ बी पॉईंट घेतला आहे. म्हणजे आर ए अँड क्यू बी शोज द डायरेक्शन ऑफ काय घेतले त्या ठिकाणी इन्सिडंट. लेट अस अश्युम दॅट इन्सिडंट वेवफ्रंट ए बी टचेस द रिफ्लेक्टिंग सरफेस ॲट ए. म्हणजे हिअर काय झालं, रिफ्लेक्टिंग सरफेस टचेस झाला ॲट टाईम ॲट पॉईंट ए ॲट टाईम टी, विच इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी 0. द पॉईंट बी टचेस द रिफ्लेक्टिंग सरफेस ॲट अ सी. म्हणजे आपण हा पोर्शन जर घेतला, हा टचेस ॲट द रिफ्लेक्टिंग सरफेस, हा काय घेतला त्या ठिकाणी सी घेतलेला आहे. आफ्टर अ टाईम टी इज इक्वल टू कॅपिटल टी. म्हणजे काय सांगितलं, जेव्हा टाईम टी इज इक्वल टू 0 होता त्यावेळेला काय झाला, तो टचेस ॲट द काय झाला पॉईंट ए झाला. आणि जेव्हा टाईम टी इज इक्वल टू कॅपिटल टी झाला त्यावेळी बी पॉईंट रिचेस टू द पॉईंट काय सांगितलं त्या ठिकाणी सी पॉईंटला येऊन त्या ठिकाणी टच झालेला आहे, असं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. बिटवीन टाईम टी इज इक्वल टू 0, म्हणजे टाईम आता काय सांगितला, सुरुवातीला टी इज इक्वल टू 0 सांगितला आणि टी इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी कॅपिटल टी. म्हणजे 0 टू टी डिफरंट पॉईंट्स अलॉंग द इन्सिडंट वेवफ्रंट रिचेस द रिफ्लेक्टिंग सरफेस सक्सेसफुली आणि सेकंडरी वेवलेट्स विल स्टार्ट प्रोपोगेटिंग इन द फॉर्म ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी हेमिस्फिअर फ्रॉम दोज पॉईंट्स इन काय सांगितले त्या ठिकाणी सक्सेशन. म्हणजे पॉईंट ए जो आहे तिथं आम्ही काय करणार आहे, हा पॉईंट ए हा सेकंडरी वेवफ्रंट झाला आणि इथं आम्ही काय केलं त्या ठिकाणी हेमिस्फिअर ड्रॉन केलेलं आहे. फॉर रिफ्लेक्शन द हेमिस्फिअर टू बी कन्सिडर आर ऑन द सेम साईड ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी मिरर. द वेवलेट इमिटेड बाय पॉईंट ए विल हॅव अ रेडियस फी टी ॲट टाईम काय सांगितले त्या ठिकाणी टी सांगितले. जसं आपण सांगितलं होतं
की प्लेन वेव्हफ्रंट आपण जर घेतला तर प्लेन वेव्हफ्रंटवर हा पॉईंट आपण एक पी कन्सिडर केला असेल तर हा प्लेन वेव्हफ्रंटवरचा प्रत्येक पॉईंट काय करत होता त्या ठिकाणी सेकंडरी सोर्स असायचा. तो सेकंडरी सोर्स काय करायचा लाईट त्या ठिकाणी इमिट करत होता. मग आपण सांगितलं होतं की लाईट प्रोपोगेट्स इन द फॉरवर्ड डायरेक्शन ओनली. हा बॅकवर्ड डायरेक्शनमधला आपण कन्सिडर करत नव्हतो. तेव्हा वेव्ह ड्रॉन करत असताना आपण इक्वल टू व्ही टी इतकी आपण रेडियस घेत होतो आणि हेमिस्फिअर काय करत होतो त्या ठिकाणी ड्रॉन करत होतो. सिमिलरली ॲट द पॉईंट ए वी ऑल्सो टेकन काय केलं आहे त्या ठिकाणी स्पीड जे आहे म्हणजे आपण जे घेणारं स्पीड व्ही घेतलं आहे, टाईम किती घेतला आहे टी घेतला आहे आणि रेडियस इथं किती घेतली त्या ठिकाणी व्ही टी घेतली आणि रेडियस व्ही टी घेऊन आपण इथं काय केलं एक सेमिस्फिअर काय केलं त्या ठिकाणी ड्रॉन केलेलं आहे. म्हणून वाक्य काय लिहिलं आहे, द वेवलेंथ इमिटेड बाय पॉईंट ए विल हॅव अ रेडियस व्ही टी ॲट टाईम काय सांगितलं त्या ठिकाणी टी. द रेडियस ऑफ द वेवलेट इमिटेड बाय सी विल बी 0 ॲट दॅट टाईम. मात्र ज्यावेळेला हा पॉईंट सीच्या ठिकाणी आपण जर जाऊ त्यावेळेला जी रेडियस आहे वेवलेट इमिटेड बाय द सी ही किती असणार आहे त्या ठिकाणी ती व्हॅल्यू 0 असणार आहे. द रेडियस ऑफ द वेवलेट इमिटेड बाय द पॉईंट्स बिटवीन ए अँड सी विल ग्रॅज्युअली डिक्रीजेस फ्रॉम काय सांगितलं त्या ठिकाणी व्ही टी टू 0. म्हणजे ए पॉईंटच्या ठिकाणी किती मिळाली आम्हाला व्ही टी मिळाली आणि सी पॉईंटच्या ठिकाणी किती मिळाली त्या ठिकाणी 0 मिळाली. म्हणजे रेडियस ऑफ द वेवलेट इमिटेड बाय पॉईंट्स बिटवीन धिस पॉईंट ए आणि धिस पॉईंट काय सांगितलं त्या ठिकाणी सी काय मिळाली त्या ठिकाणी व्ही टी टू 0 झाले. द एनव्हलप ऑफ दिस वेवलेट्स फॉर्म्स द काय सांगितलं त्या ठिकाणी रिफ्लेक्टेड वेव्ह बाय काय सांगितलं त्या ठिकाणी ई सी विच इज द कॉमन टँजंट टू द रिफ्लेक्टेड वेवलेट ओरिजिनेटिंग फ्रॉम ए अँड अदर सेकंडरी वेवलेट्स इमिटेड बाय पॉईंट्स बिटवीन ए अँड काय सांगितलं त्या ठिकाणी सी. म्हणजे आपण जो आता इथं पॉईंट हेमिस्फिअर ड्रॉन केलेला आहे ते हेमिस्फिअरच्या ठिकाणाहून आपण एक काय काढली या ठिकाणी हा आपण घेतला तर ही इथं हा जो आपल्याला पॉईंट दिसतो इथं ई पॉईंट घेतला आणि हा पॉईंट काय झाला त्या ठिकाणी सी पॉईंट झालेला आहे. म्हणजे मी परत एकदा इथं आता डायग्राम काढते. आपण काय सांगितलं त्या ठिकाणी एम एन बी द काय सांगितलं त्या ठिकाणी रिफ्लेक्टिंग सरफेस घेतला. हा एम एन हा काय झाला मिररचा आपला रिफ्लेक्टिंग सरफेस आपण या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. हा आपण जो घेतलेला आहे हा पहिल्यांदा ए बी हा प्लेन वेव्हफ्रंट आपण कन्सिडर केला आहे. तिथं आपण जर घेतला हा आपला असणारा आर ए आणि इथं असणारा काय झाला त्या ठिकाणी हा क्यू बी द इन्सिडंट वेव्हफ्रंट झाला. जेव्हा पार्टिकल एच्या ठिकाणी आला त्यावेळी टाईम किती होता 0 आणि आफ्टर टाईम टी इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी कॅपिटल टी. पॉईंट रिचेस ॲट द पॉईंट काय सांगितला सी सांगितला. मग ॲट द पॉईंट ए वी हॅव टू ड्रॉ काय केलं त्या ठिकाणी हेमिस्फिअर ड्रॉन केलं. त्याची रेडियस इक्वल टू किती सांगितली होती त्या ठिकाणी व्ही टी सांगितलं होतं. म्हणजे ए पॉईंटच्या ठिकाणी स्पीड किती काढलं रेडियस व्ही टी झालं आणि सीच्या ठिकाणी तीच व्हॅल्यू किती झाली त्या ठिकाणी 0 झाली. म्हणून आपण या ठिकाणी ॲट द पॉईंट काय केलं त्या ठिकाणी ए हा जो इथं पॉईंट दिसतो ह्या पॉईंटला नाव काय दिलं आपण ई नाव दिलेलं आहे आणि ई सी हा जो आहे तो आपल्याला काय मिळाला त्या ठिकाणी कॉमन टँजंट टू द रिफ्लेक्टेड वेव्ह ओरिजिनेटिंग फ्रॉम ए अँड अदर सेकंडरी वेवलेट इमिटेड बाय पॉईंट्स बिटवीन काय सांगितलं त्या ठिकाणी ए अँड सी सांगितलेलं आहे. ऑब्वियसली आपण जे सांगितलं म्हणजे आता इथं काय दिसतंय ए जो दिसतोय या ठिकाणी तुम्हाला जर बघितला हिअर वी हॅव टू सीन काय दिसला त्या ठिकाणी धिस ए दिसला राईट. दिस इज काय दिसला त्या ठिकाणी बी सी दिसला. म्हणजे एईची व्हॅल्यूसुद्धा किती असणार आहे त्या ठिकाणी व्ही टी असणार आहे आणि बी सीची व्हॅल्यूसुद्धा किती असणार आहे त्या ठिकाणी व्ही टी असणार आहे. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन द सेम मेडियन इन सेम काय सांगितलं त्या ठिकाणी टाईम. द ॲरो ई शोज द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी रिफ्लेक्टेड वेव्ह. द नॉर्मल आपण सांगितलेली आहे टू एम एन ॲट पॉईंट ए इज शोन बाय काय सांगितलं ए पी. मग अशी जी आपण नॉर्मल ड्रॉन केली होती इथं हा जो तुम्हाला पॉईंट दिसतोय ही नॉर्मल दिसते म्हणजे ए पी बी द काय झालं आता त्या ठिकाणी ए पी ही त्या ठिकाणी नॉर्मल आपल्याला दिसते आणि म्हणून इथं जो अँगल दिसतोय तुम्हाला अँगल कुठला सांगितला आहे त्या ठिकाणी आर ए पी हा तुम्हाला दिसतो इथं आर हा ए आणि हा काय दिसला पी. हा आर ए पी अँगल किती दाखवला आहे त्या ठिकाणी आय दाखवला आहे. ॲज आर ए अँड ए पी आपल्याला दाखवला आपल्याला हा दिसतोय हा आर ए आणि हा काय दिसतोय त्या ठिकाणी ए पी आर परपेंडिक्युलर टू कुणाला आहे त्या ठिकाणी ए बीला आहे. म्हणजे ह्या ए बीला ते काय झाले परपेंडिक्युलर टू ए बी अँड काय झालं त्या ठिकाणी ए सी. म्हणजे आपल्याला हा जो दिसतो ए पी आणि ए सीला रिस्पेक्टिव्हली अँगल बी ए सी आपल्याला दिसला हा बी
ए आणि काय दिसला सी, हा आपल्याला इथं दिसतो अँगल बी ए सी जो आहे तो अँगल बी ए सी विच इज इक्वल टू काय मिळालं आम्हाला त्या ठिकाणी आय मिळालेलं त्या ठिकाणी दिसतोय. द ट्रायंगल्स आम्हाला इथं सांगितले. आता ट्रायंगल्स कुठले आहेत त्या ठिकाणी, ट्रायंगल्स ए बी सी अँड ए ई सी आर राईट अँगल्ड ट्रायंगल. आता ट्रायंगल ए बी सी कुठे दिसतोय आपल्याला, हा दिसतो ए बी आणि काय दिसला त्या ठिकाणी सी, हा आपल्याला दिसतो ए बी सी. आणि दुसरा ट्रायंगल कुठला सांगितला ए ई, हा दिसतोय, हा पण काय दिसतोय त्या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल दिसतोय. एक ट्रायंगल कुठला सांगितला ए बी सी आणि दुसरा काय सांगितला ए सी आर राईट अँगल ट्रायंगल अँड हॅव द कॉमन हायपोटेनियस. हायपोटेनियस कुठला, तर हा 90च्या अपोजिट जी साईड आहे ही तुम्हाला दिसते. ह्या 90च्या अपोजिट ही साईड कोणती साईड आहे, ही आमची ए सी साईड आहे. ही काय कन्सिडर केली आम्ही त्या ठिकाणी हायपोटेनियस घेतली. अँड वन इक्वल साईड घेतल्या. कुठली इक्वल साईड आहे, ही ए आणि दुसरी काय सांगितल्या बी सी. कारण एची व्हॅल्यूसुद्धा किती आहे त्या ठिकाणी 50 आहे आणि बी सीची व्हॅल्यूसुद्धा काय आहे त्या ठिकाणी 50 आम्हाला त्या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि म्हणून हे दोन ट्रायंगल्स काय घेतले आपण त्या ठिकाणी कॉन्ग्रुएंट म्हटलं. म्हणजे बघा तुम्हाला कळतंय काय, इथं दोन ट्रायंगल आपण घेतले. फर्स्ट ट्रायंगल कुठला घेतला त्या ठिकाणी ट्रायंगल ए बी सी आणि दुसरा ट्रायंगल कुठला घेतला ट्रायंगल ए ई सी घेतला. मग ह्याच्यामध्ये काय सांगणार आपण, अँगल अँगल ए बी आणि इकडे घेऊया सी, बरोबर आहे. कॉन्ग्रुएंट अँगल काय सांगितला त्या ठिकाणी ए ई सी सांगितला. कारण काय लिहिणार त्या ठिकाणी ईच जो आहे तो काय झाला त्या ठिकाणी 90 डिग्री झाला. परत काय सांगितलं, सेगमेंट जो आहे तो सेगमेंट कोणता त्या ठिकाणी बी सी जो आहे तो इक्वल म्हणजे कॉन्ग्रुएंट टू द सेगमेंट आम्ही कोणती घेणार आहे त्या ठिकाणी ए घेतली. ही काय झाली त्या ठिकाणी रेडियस झाली. इक्वल टू आम्ही मगाशी घेतलं होतं, काय सांगितलं होतं तो व्ही टी इतका आहे, राईट. आणि पुन्हा तर सांगितलं सेगमेंट ए सी कॉन्ग्रुएंट सेगमेंट काय घेतली त्या ठिकाणी ए सी घेतली. ही काय आहे त्या ठिकाणी कॉमन साईड आहे. आणि म्हणून आम्ही काय सांगणार ट्रायंगल ए बी सी कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ए ई सी ई ए आणि काय घेतला त्या ठिकाणी सी घेतला. आता बी ए सी किती आहे त्या ठिकाणी अँगल आय आहे आपल्याला दिसतोय तर त्या ठिकाणी, बरोबर आहे. आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन जो दिसतोय त्या ठिकाणी हा आय घेतला. त्यानंतर आम्ही काय सांगितलं की अँगल ऑफ रिफ्लेक्शन अँगल पी ए ई, हा पी ए आणि हा काय घेतला ई, हा अँगल किती आहे त्या ठिकाणी आर आहे, बरोबर आहे. सिमिलरली कुठला आहे अँगल ए सी आणि हा काय घेतला ई, हा सुद्धा काय मिळाला आम्हाला त्या ठिकाणी आर मिळाला. अँगल काय सांगितलं त्या ठिकाणी ए हा पाहिजे आपल्याला बी ए सी, हा काय मिळाला आय मिळाला. आणि इथं आम्हाला दिसतोय हा आर ए पी, हा एक काय दिसतोय आय दिसतोय. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय सांगितलं अँगल ए सी ई, अँगल ए सी आणि काय दाखवलं आहे त्या ठिकाणी ई, हा काय दिसतोय आर दिसतोय. आणि कोण दिसतोय पी ए ई, हा सुद्धा किती मिळाला आहे त्या ठिकाणी आर. म्हणजे आम्ही काय सांगू शकतोय फ्रॉम धिस टू इक्वेशन here we have to say that the angle of reflection is काय सांगितलं त्या ठिकाणी अँगल पी ए ई इज इक्वल टू काय सांगितलं आर, ॲज ए इज परपेंडिक्युलर टू सी आणि ए पी इज परपेंडिक्युलर टू काय सांगितलं ए सी. म्हणून आम्ही काय सांगितलं अँगल ए सी विच इज इक्वल टू अँगल पी ए ई इज इक्वल टू आर. आणि म्हणून इथं सांगितले फ्रॉम इक्वेशन काय सांगितलं 7.1 आणि हा काय घेतला त्या ठिकाणी 7.2. आम्हाला काय मिळालं त्या ठिकाणी आय इज इक्वल टू आर. आता आय इज इक्वल टू आर आला तर विच इज द लॉज ऑफ काय सांगितलं होतं त्या ठिकाणी रिफ्लेक्शन. आय मीन्स काय सांगितलं होतं त्या ठिकाणी अँगल ऑफ इन्सिडन्स सांगितलं होता आणि आर बी द काय सांगितलं होतं अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे आम्ही सांगताना सांगितलं होतं अँगल ऑफ इन्सिडन्स विच इज इक्वल टू अँगल ऑफ काय सांगितलं होतं त्या ठिकाणी रिफ्लेक्शन. आणि म्हणून फ्रॉम दिस इक्वेशन वी हॅव टू प्रूव्ह द काय केलं त्या ठिकाणी लॉज ऑफ रिफ्लेक्शन त्या ठिकाणी प्रूव्ह केलेले आहेत. अजून एक इथं वाक्य सांगितलेलं आहे इट इज ऑल्सो क्लिअर फ्रॉम द फिगर दॅट the incident ray
normal and the reflected rays are in the same plane which is the plane of the काय सांगितलं त्या ठिकाणी पेपर दिस इज द अदर लॉ ऑफ काय सांगितलं रिफ्लेक्शन. म्हणजे आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन सुरुवातीला बघितले होते, त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं अँगल ऑफ इन्सिडन्स विच इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन आणि इन्सिडंट रे नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे आर लाई इन द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी सेम प्लेन. ते सुद्धा आम्ही इथं प्रूफ केलेलं आहे की इन्सिडंट रे नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे आर इन द सेम प्लेन विच इज द प्लेन ऑफ द पेपर. आणि हा अदर लॉ सुद्धा आपण काय केला त्या ठिकाणी प्रूव्ह केलेला आहे. पुढं सांगितलेलं आहे लेटस अशुम द रे काय सांगितलं त्या ठिकाणी आर ए अँड काय सांगितलं त्या ठिकाणी क्यू सी टू बिकमिंग द काय सांगितलं बिकमिंग फ्रॉम द एक्स्ट्रीमिटीज ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी ऑब्जेक्ट. आता आर ए आणि काय सांगितलं त्या ठिकाणी क्यू सी जे आहेत ते काय केले त्या ठिकाणी कमिंग फ्रॉम द एक्स्ट्रीमिटीज. म्हणजे आपण हा जो ही जी आकृती काढलेली होती ह्याच्यामध्ये हा आपण एम एन घेतला होता. हा एम एन घेतल्यानंतर इथं आपण ए बी हा प्लेन वेवफ्रंट काढला होता. हा इथं आलेला जो होता हा इन्सिडंट रे काय घेतला होता आर ए घेतला होता. इथं आपण घेताना हा इन्सिडंट रे काय घेतला होता त्या ठिकाणी क्यू बी घेतला होता. आणि हा बी पॉईंट रीचेस ॲट द पॉईंट काय सांगितलं होता सी आफ्टर टाईम काय सांगितलं होतं त्या ठिकाणी कॅपिटल टी. आणि मग मी इथं सांगताना सांगितलं धिस रे काय सांगितला आर ए आणि दुसरा रे कुठला सांगितला त्या ठिकाणी क्यू सी. हा तुम्हाला दिसतोय तो क्यू सी. आर ए आणि क्यू सी टू बिकमिंग फ्रॉम द काय सांगितलं त्या ठिकाणी एक्स्ट्रीमिटीज ऑफ द ऑब्जेक्ट दॅट इज ए बी इज द साईज ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी ऑब्जेक्ट. ही ए बी दिसते ती साईज ऑफ द काय झालं ऑब्जेक्ट झालं. द डिस्टन्स बिटवीन द करस्पॉन्डिंग रिफ्लेक्टेड रेज ए ई अँड काय सांगितले त्या ठिकाणी सी एफ विल बी द सेम ॲज काय सांगितले त्या ठिकाणी ए बी. आता आपण जर बघितलं की सी एफ जर घेतला तर हा आपल्याला इकडं जो दाखवलेला आहे हा काय मिळाला आम्हाला त्या ठिकाणी रिफ्लेक्टेड वेवफ्रंट मिळाला. आणि मग अशा आपण एच्या पॉईंटच्या ठिकाणी असं हेमिस्फिअर ड्रॉन केलं होतं आणि इथं आपण एक पॉईंट दिला होता त्याला नाव काय दिलं होतं ए दिलं होतं. मग आम्ही काय सांगणार हा रे ए जो आपण घेतलेला आहे हा रे ए तुम्हाला दिसतोय आणि हा रे जो तुम्हाला दिसतोय त्या रेचं नाव काय दिलं आहे त्या ठिकाणी सी एफ. म्हणजे ए ई आणि हा ठिकाणी असणारा सी एफ विल बी द सेम आपण घेतलेला आहेत ॲज ए बी कॅन बी सीन फ्रॉम द कॉन्ग्रंट ट्रायंगल. म्हणजे इथं असणारा जो आमचा ए जो घेतला आणि हा असणारा सी एफ जो आहे हे दोन्ही कसले वेव्ह झाले त्या ठिकाणी हे दोन्ही रिफ्लेक्टेड रेस त्या ठिकाणी झालेले आहेत. परत सांगितलेलं आहे द साईज ऑफ द ऑब्जेक्ट इन द रिफ्लेक्टेड इमेज विल बी द सेम ॲज द ॲक्च्युअल साईज ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे आमच्या ऑब्जेक्टची जेवढी साईज आहे तेवढीच आम्हाला काय मिळणार आहे त्या ठिकाणी रिफ्लेक्टेड इमेज विल बी द सेम ॲज द ॲक्च्युअल साईज ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी ऑब्जेक्ट. लेटस अशुम ए अँड बी टू बी द राईट अँड लेफ्ट साईड्स ऑफ द ऑब्जेक्ट रिस्पेक्टिवली ॲज इट लुक इन टू द काय सांगितलं त्या ठिकाणी मिरर. म्हणजे आपण ज्या दोन पॉईंट्स घेतला होता ए बी हा प्लेन वेवफ्रंट घेतला होता आणि त्याच्यामध्ये त्या राईट आणि लेफ्ट साईड्स ऑफ द ऑब्जेक्ट असतील रिस्पेक्टिवली. तर ॲज इट लुक्स इन टू द मिरर आफ्टर रिफ्लेक्शन द राईट साईड ॲट ए इज सीन ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी ई अँड लेफ्ट साईड ॲट बी इज सीन ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी सी. म्हणजे आम्हाला काय सांगितलं आफ्टर रिफ्लेक्शननुसार राईट साईड जी आहे ॲट एच्या ठिकाणी ती आम्हाला कुठं दिसणार आहे ईच्या ठिकाणी आणि लेफ्ट साईड ॲट अ बी इज सीन ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी सी. ॲज द राईट साईड हॅज नाऊ बिकमिंग लेफ्ट साईड अँड व्हाईस वर्सा ॲज द इमेजेस कम्स आउट ऑफ द मिरर धिस इज कॉल्ड ॲज काय म्हटलं त्या ठिकाणी लॅटरल इन्व्हर्जन असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि हा जो लॅटरल इन्व्हर्जन आहे बिलो वी विल सी दॅट लॅटरल इन्व्हर्जन डज नॉट ऑकर्स ड्युरिंग काय सांगितलं त्या ठिकाणी रिफ्रॅक्शन ॲट अ प्लेन सरफेस. म्हणजे लॅटरल इन्व्हर्जन हा फक्त कन्सेप्ट आपण कशामध्ये बघू शकतो रिफ्लेक्शन ॲट अ प्लेन सरफेसमध्ये बघू शकतो आहे. रिफ्रॅक्शन ॲट अ प्लेन सरफेसमध्ये हा लॅटरल इन्व्हर्जन हा कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहू शकत नाही असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. ए बी बी द काय सांगितला त्या ठिकाणी प्लेन वेवफ्रंट सांगितला विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर. धिस एम एन जो आहे तो काय सांगितला त्या ठिकाणी रिफ्लेक्टिंग सरफेस आपण सांगितलेला आहे. आर ए बी द काय सांगितला इन्सिडंट वेवफ्रंट हा क्यू बी द काय सांगितला इन्सिडंट वेवफ्रंट. ॲट टाईम टी इज इक्वल टू 0 हा ए पॉईंटला असणार आहे. टाईम टी इज इक्वल टू 0 असेल त्यावेळी तो बी पॉईंटला असणार आहे. जेव्हा पार्टिकल काय झाला आफ्टर टाईम टी इज इक्वल टू हा काय झाला कॅपिटल टी हा बी पॉईंट रिचेस ॲट द पॉईंट काय सांगितलं त्या ठिकाणी
सी पॉईंटला जाऊन तो पोहोचलेला आहे. मग आम्ही काय केलं की पॉईंट ए जो आहे तो आमचा काय झाला, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट झाला. मग आम्ही काय करणार आहे, या ठिकाणी हा सेकंडरी सोर्स झाला तर तो काय करणार आहे, लाईट इमिट करणार आहे. अकॉर्डिंग टू हायजीन्स प्रिन्सिपल घेतलं तर इथं आम्ही काय करणार आहे, हे हेमिस्फियर या ठिकाणी ड्रॉन करणार आहे. आता हेमिस्फियर इथं तुम्हाला ड्रॉन केलेलं दिसतंय. म्हणजे एई जी तुम्हाला व्हॅल्यू दिसते ही एई जी आहे ती नथिंग बट रेडियस काय झाली, त्या ठिकाणी 50 झाली. आणि म्हणून आम्ही ई सी हा काय काढला, त्या ठिकाणी टँजंट ड्रॉन केला. टँजंट ड्रॉन केला म्हणजे हा 90 डिग्री झाला. हा या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे म्हणजे काय झाला, 90 झाला. म्हणजे आम्ही जे सांगितलं की हा ए पी जो आहे तो नॉर्मल काढला. नॉर्मल काढल्यामुळं आम्हाला आर ए पी हा अँगल ऑफ इन्सिडंट फॉर्म झाला. त्यानुसार हा मी सांगितला हा ए पी हा परपेंडिक्युलर टू कोणाला आहे, त्या ठिकाणी ए सीला आहे. म्हणून आम्ही इथं घेतलेला अँगल बी ए आणि काय घेतला सी, हा अँगल काय झाला, त्या ठिकाणी आय झाला. आता काय सांगितलं, दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट सांगितले. एक ट्रायंगल कुठला सांगितला, हा ए बी आणि काय घेतला आपण सी घेतला, आणि दुसरा कुठला घेतला, ए ई सी घेतला. हे दोन्ही ट्रायंगल्स काय सांगितले आम्ही, त्या ठिकाणी कॉन्ग्रंट सांगितले. आता दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रंट झाल्यानंतर आम्ही काय सांगितलं, हा इथं 90 डिग्री आहे, हा 90 डिग्री आहे. ही आपल्याला काय मिळाली, त्या ठिकाणी कॉमन टँजंट्स त्या ठिकाणी मिळालेले आहेत. म्हणजे आपल्याला ए सी ही काय मिळाली, हायपोटेनियस मिळाली. हा 90 डिग्री झाला. हा एई जो आहे तो बी सी इतका आला. हा रेडियस इक्वल टू सी टी इतका झाला. मग आम्ही काय सांगितलं, इथं असणारा अँगल बी ए आणि काय घेतला, त्या ठिकाणी सी, आणि इथं असणारा हा ई सी आणि काय घेतला ए. हे ह्याचं माप आर आहे, ह्याचं माप काय आहे, आय आहे. आणि म्हणून हे दोन अँगल्स काय झाले, कॉन्ग्रंट झाले. म्हणून आम्ही लॉज ऑफ रिफ्लेक्शन काय सांगत होतो, अँगल काय सांगत होतो, त्या ठिकाणी आय, म्हणजे आय विच इज इक्वल टू काय सांगत होतो, त्या ठिकाणी आर. परत काय केलं, आपल्याला जर दिसलं की आर ए हा काय झाला, इन्सिडंट वेव्हफ्रंट झाला. हा क्यू सी हा सुद्धा काय झाला, इन्सिडंट वेव्हफ्रंट झाला. ॲट ए पॉईंटपासून हा जो आहे तो रिफ्लेक्ट झाला, म्हणजे कोण ए झाला. सिमिलरली ॲट द पॉईंट सी एफ जो आहे तो झाला. म्हणजे इथं असणारा हा एई जो आहे आणि इथं असणारा हा सी एफ जो आहे तो एई आणि सी एफ दोन्हीसुद्धा कसले वेव्हफ्रंट झाले, त्या ठिकाणी रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट आम्हाला फॉर्म झालेले मिळणार आहेत, असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट हिअर वी हॅव टू सीन इंटरफरन्स. In topic number 6, we have to see superposition of waves. According to this principle, that is superposition of waves, we have to see that when two or काय सांगितलं होतं त्या ठिकाणी more waves, दोन किंवा दोनपेक्षा अधिक वेव्ह असतील, overlap, the resultant displacement of a particles of the medium at a given point is the sum of the displacement of the particle produced by the काय सांगितलं त्या ठिकाणी individual wave सांगितलेलं होतं. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा अधिक वेव्ह सायमल्टेनियसली काय होत असतील, त्या ठिकाणी मूव्ह होत असताना त्यांचा जर आम्ही रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काढली तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट कशी मिळत्या, सम ऑफ द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल प्रोड्युस्ड बाय इंडिव्हिज्युअल वेव्ह सांगितलं होतं. ॲज काय सांगितलं त्या ठिकाणी, इफ ईच वेव्ह इज द ओनली वन विच इज प्रेझेंट बिकॉज ऑफ धिस पार्टिकल्स इन द मीडियम प्रेझेंट वेअर द क्रिस्ट ऑफ द टू वेव्स कोइन्साइड विल हॅव काय सांगितलं होतं त्या ठिकाणी लार्जर डिस्प्लेसमेंट. While particles present where the crest of one wave coincides with the top of the other, the displacement will be the काय सांगितलं होतं त्या ठिकाणी मिनिमम सांगितलं होतं. मग आपल्याला सगळ्यांना डायग्राम माहीत आहे की या ठिकाणी आपण एक वेव्ह कन्सिडर केली. हा आपण घेतला, हा क्रिस्ट, हा ट्रप, हा क्रिस्ट, हा काय झाला, ट्रप झाला. ही पहिली वेव्ह झाली. दुसरी वेव्ह कन्सिडर केली, हा क्रिस्ट झाला, हा ट्रप, हा क्रिस्ट आणि हा काय झाला, ट्रप झाला. आता इथं काय काढायचं आहे आम्हाला, त्यांची रिझल्टंट काढायची. रिझल्टंट म्हणजे कशी काढणार आहे, दोन वेव्ज असतील किंवा दोनपेक्षा जास्त वेव्ह असतील तर त्यांचा रिझल्टंट डिस्प्लेसमेंट घ्यायचे, म्हणजे त्यांची सम घेतली तर ते आम्हाला कशी दिसणार आहे, त्या ठिकाणी मॅक्झिमम मिळणार आहे. म्हणजे समजा पहिल्याची डिस्प्लेसमेंट किती असेल, त्या ठिकाणी x1ची व्हॅल्यू 2 असेल, x2ची व्हॅल्यू पण काय असेल, त्या ठिकाणी 2 असेल, तर रिझल्टंट कशी काढणार, x इज इक्वल टू x1 प्लस काय घेणार त्या ठिकाणी x2. म्हणजे इथं काय मिळालं, 2 + 2 विच इज इक्वल टू काय मिळालं आम्हाला त्या ठिकाणी 4 मिळालेली आहे. म्हणजे आम्हाला ही रिझल्टंट डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू काय मिळाली, x1 प्लस काय मिळाले त्या ठिकाणी x2 मिळालेली आहे. समजा काय सांगितलं, म्हणजे इथं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम मिळाली. समजा आम्ही काय सांगितलं की दोन वेव्ज आहेत सायमल्टेनियसली मूव्ह व्हायला लागलेत. आता ही पहिली वेव्ह कन्सिडर केली, हा क्रिस्ट ट्रप,
क्रिस्टल ट्रप आपण घेतला. दुसरी वेव आपण कन्सिडर केली ही बरोबर आउट ऑफ फेजमध्ये. आपल्याला या ठिकाणी आता दिसायला लागलेले आउट ऑफ फेज म्हणजे काय, हा पहिल्या वेवचा क्रिस्ट आहे आणि हा दुसऱ्या वेवचा काय आहे त्या ठिकाणी ट्रप आहे. आता यांची रिझल्टंट काढायची झाली तरी बेरीजच करणार. म्हणजे इथं सुद्धा फॉर्म्युला काय येणार, एक्स इज इक्वल टू x1 प्लस काय म्हणणार त्या ठिकाणी x2 म्हणणार. आता x1ची व्हॅल्यू हा पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये आहे म्हणून ह्याची व्हॅल्यू आपण काय घेऊया, +1 घेऊया. हा निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये म्हणजे त्याची व्हॅल्यू काय घेतली, -1. म्हणजे 1 प्लस मायनस काय येतं, मायनस, विच इज इक्वल टू 0. म्हणजे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आम्हाला काय मिळणार त्या ठिकाणी 0 मिळणार. आता इथं काय दिसतोय, हा पहिल्या वेवचा ट्रप आणि हा दुसरा वेवचा क्रिस्ट. हा निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये, हा पॉझिटिव्ह डायरेक्शन आहे. म्हणजे इथं ट्रपवर काय झाला त्या ठिकाणी क्रिस्ट इन्सिडेंट झाला, तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय मिळणार आहे त्या ठिकाणी आम्हाला मिनिमम मिळणार आहे. म्हणून जे मगाशी सांगितलं की जो वेअर द क्रिस्ट ऑफ टू वेव्स कोइन्साइड विथ काय सांगितलं त्या ठिकाणी विल हॅव द काय सांगितलं त्या ठिकाणी लार्जर डिस्प्लेसमेंट. म्हणजे क्रिस्ट ऑफ टू वेव्स काय झाल्या त्या ठिकाणी कोइन्साइड झाल्या तर डिस्प्लेसमेंट काय झाली, लार्जर झाली. आणि इथं सांगितलं क्रिस्ट ऑफ वन वेव कोइन्साइड्स विथ द काय सांगितलं ट्रप ऑफ द अदर सांगितलं द डिस्प्लेसमेंट विल बी काय सांगितलं त्या ठिकाणी मिनिमम म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे. पुढे सांगितलं इफ द ॲम्प्लिट्यूड्स ऑफ द टू वेव्स आर काय सांगितलं त्या ठिकाणी इक्वल देन फॉर द फर्स्ट सेट ऑफ पार्टिकल द डिस्प्लेसमेंट विल बी द ट्वाइस द ॲम्प्लिट्यूड ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल वेव म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे ॲम्प्लिट्यूड ऑफ द टू वेव्स आर इक्वल सांगितलं म्हणजे पहिलाचा ॲम्प्लिट्यूड A1ची व्हॅल्यू काय असेल त्या ठिकाणी 5 असेल, A2ची व्हॅल्यूसुद्धा किती असेल त्या ठिकाणी 5 मीटर असेल. तर आम्हाला रिझल्टंट काढायचं असेल तर त्या दोघांची काय करणार आम्ही बेरीज, A1 प्लस काय झालं A2 झालं, मीन्स काय झालं 5 प्लस 5 विच इज इक्वल टू काय झालं त्या ठिकाणी 10 मिळालं. आता 10 मिळालं असेल तर काय सांगितलं तिथं वाक्य काय आलं होतं, इफ द ॲम्प्लिट्यूड ऑफ द टू वेव्स आर इक्वल देन फॉर द फर्स्ट सेट ऑफ पार्टिकल द डिस्प्लेसमेंट विल बी द काय सांगितलं त्या ठिकाणी ट्वाइस द ॲम्प्लिट्यूड ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल वेव अँड फॉर द सेकंड सेट ऑफ द पार्टिकल द डिस्प्लेसमेंट विल बी द काय झालं 0. म्हणजे ॲम्प्लिट्यूड आमची डिस्प्लेसमेंट किती होती त्या ठिकाणी 5 होती, मात्र आम्हाला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट किती मिळाली, 10 मिळाली. कारण काय झालं त्यांचे ॲडिशन केलं आणि जर आपण सेकंड घेतला म्हणजे क्रिस्टवर ट्रप झाला किंवा ट्रपवर क्रिस्ट इन्सिडेंट झाला तर डिस्प्लेसमेंट विल बी काय झालं 0. म्हणजे +5 -5 त्या ठिकाणची डिस्प्लेसमेंट विल बी द काय झाली त्या ठिकाणी 0. व पुढे सांगितलं दस द इंटेन्सिटी ऑफ द वेव विच इज प्रोपोर्शनल टू द काय सांगितलं त्या ठिकाणी स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव्स विल बी काय सांगितलं त्या ठिकाणी नॉन युनिफॉर्म. आता इथे इंटेन्सिटी ऑफ द वेव मग सांगितलं की डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू वाढली म्हणजे 5 + 5 10 झालं आणि 5 - 5 काय झालं त्या ठिकाणी 0 झालं. आता 5 + 5 10 जर झाला असेल तर हा 5 + 5 10 झाला तर आम्हाला इंटेन्सिटी कशी मिळाली त्या ठिकाणी मॅक्झिमम मिळाली आणि 5 - 5 घेतलं तर आम्हाला इंटेन्सिटी कशी मिळणार आहे त्या ठिकाणी 0 त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून सांगितलं इंटेन्सिटी ऑफ द वेव इज प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी वेव्स विल बी नॉन युनिफॉर्म. एकसारखी असेल का, असणार नाही, कारण काही वेळेला ॲम्प्लिट्यूड आम्हाला मॅक्झिमम दिसतोय, काही वेळेला ॲम्प्लिट्यूड आम्हाला काय दिसतोय त्या ठिकाणी मिनिमम दिसतोय आणि त्यानुसार आम्हाला काय मिळणार आहे त्या ठिकाणी इंटेन्सिटी ऑफ लाईट त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून सांगितलं आहे की बिंग लार्जर ॲट सम प्लेसेस अँड स्मॉलर ॲट अदर दिस इज कॉल्ड ॲज काय म्हटलं त्या ठिकाणी इंटरफरन्स असं आपल्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे काही ठिकाणी इंटेन्सिटी मॅक्झिमम झाली, काही ठिकाणी इंटेन्सिटी मिनिमम झाली. हा इंटेन्सिटी मॅक्झिमम आणि मिनिमम जिथं होते तो जो पॉईंट आहे त्या पॉईंटला आम्ही काय म्हणणार आहे त्या ठिकाणी इंटरफरन्स असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता पुस्तकामध्ये इंटरफरन्स इज शोन इन फिगर काय सांगितलं त्या ठिकाणी 7.9 सांगितलेलं आहे. फॉर कुणासाठी घेतलं आहे, वॉटर वेव्स घेतलेले आहेत आणि वॉटर वेव्हची नावं काय दिलेले आहेत त्या ठिकाणी S1 आणि दुसरा काय सांगितलं आहे त्या ठिकाणी S2. S1 आणि S2 आर द सोर्सेस ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी वॉटर वेव्स ऑफ द सेम वेवलेंथ अँड ॲम्प्लिट्यूड अँड आर इन द काय सांगितलं त्या ठिकाणी फेज विथ काय सांगितलं त्या ठिकाणी इच अदर. आता इन फेज म्हणजे त्यांची डायरेक्शन सेम असणार आहे, ॲम्प्लिट्यूड सेम आहे, वेवलेंथसुद्धा कशा आहेत त्या ठिकाणी सेम आहे. दॅट ॲट एनी गिवन इन्स्टंट ऑफ टाईम द फेजेस ऑफ द वेव्स इमिटेड बाय द बोथ सोर्सेस आर काय सांगितलं त्या ठिकाणी इक्वल. आता इथं काय सांगितलं आहे, द क्रिस्ट आर शोन बाय द काय सांगितलं आहे त्या ठिकाणी कंटिन्युअस सर्कल. म्हणजे इथं तुम्हाला काही कंटिन्युअस सर्कल्स या ठिकाणी दिसतात. हा जो बघितला तर हा कंटिन्युअस सर्कल आहे
आणि इथं जर बघितला तर हा काय दिसतोय त्या ठिकाणी डॉटेड सर्कल दिसतोय. आता कंटिन्युअस सर्कल आणि काय सांगितलं डॉटेड सर्कल म्हणजे कंटिन्युअस सर्कलवर जर कंटिन्युअस सर्कल इन्सिडेंट झालं किंवा डॉटेड सर्कलवर हा डॉटेड सर्कल काय झाला इन्सिडेंट झाला म्हणजे काय झालं क्रिस्टवर क्रिस इन्सिडेंट झाला किंवा ट्रपवर ट्रप इन्सिडेंट झाला. तर या ठिकाणी ह्या दोन्ही पॉईंटच्या ठिकाणी इंटेन्सिटी आम्हाला कशी मिळणार आहे त्या ठिकाणी इंटेन्सिटी मॅक्झिमम आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे इंटेन्सिटी मॅक्झिमम मिळाली तर इथे ॲम्प्लिट्यूडसुद्धा कसा असणार आहे त्या ठिकाणी मॅक्झिमम असणार आहे. आणि हा जो मॅक्झिमम आहे त्यालाच आम्ही काय म्हणणार आहे त्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असं त्या ठिकाणी म्हणणार आहोत. म्हणजे त्याला काय म्हणायचं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. समजा आम्ही काय सांगितलं की हा आपला क्रिस्ट आहे म्हणजे क्रिस्ट क्लिअर लाईनने घेतला आहे आणि आपण डॉटेड लाईननं काय घेतला आहे ट्रप घेतला आहे किंवा डॉटेड लाईनचा ट्रप असेल आणि क्लिअर लाईनचा काय असेल क्रिस्ट असेल तर इथं एकदा इंटेन्सिटी कशी दिसणार आहे आपल्याला क्रिस्टवर काय झालं ट्रप झाला किंवा ट्रपवर क्रिस्ट झाला तर इथं इंटेन्सिटी काय मिळणार आहे आम्हाला त्या ठिकाणी इंटेन्सिटी ही मिनिमम आम्हाला ऑब्झर्व करायला मिळणार आहे. आणि मिनिमम असेल तर त्या ठिकाणचा जो इंटरफरन्स आहे तो इंटरफरन्स कुठला असणार आहे त्या ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. म्हणजे आपण जर फिगरमध्ये जर बघितलं तर फिगरमध्ये तुम्हाला काय दिसतंय या ठिकाणी काही जे पॉईंट आहेत म्हणजे इथं तुम्हाला 2 पॉईंट्स दाखवलेले आहेत. एक पॉईंट्स दाखवला आहे त्या ठिकाणी काय आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हटलेला आहे आणि दुसरा कुठला सांगितला आहे त्या ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल तर काय सांगणार आहे त्या ठिकाणी क्रिस्टवर क्रिस्ट इथं दिसतोय क्रिस्टवर क्रिस्ट आणि इथं ट्रपवर ट्रप दिसतोय इथं क्रिस्टवर क्रिस्ट इथं ट्रपवर ट्रप दिसतोय म्हणजे ह्या सगळ्या पॉईंटला इंटेन्सिटी काय झाली मॅक्झिमम. हा डिस्ट्रक्टिव्हमध्ये काय दिसतोय हा तुमचा क्रिस्ट आहे आणि इथं डॉटेड लाईन दाखवणारा ट्रप आहे. इथं डॉटेड लाईन दाखवणारा ट्रप हा काय झाला क्रिस्ट आहे. म्हणजे इथं काय सांगितलं क्रिस्टवर ट्रप इन्सिडेंट झाला किंवा ट्रपवर क्रिस्ट इन्सिडेंट झाला तर तिथं फेनॉमिनॉन कुठला मिळाला आम्हाला त्या ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आम्हाला पाहायला त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून सांगितलं आहे की द पॉईंट्स द डिस्प्लेसमेंट इज मॅक्झिमम सांगितलेलं आहे. काय सांगितलं आपण या ठिकाणी द डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम अँड ट्वाइस दॅट फॉर इच वेव दीज आर पॉईंट्स ऑफ कॉल्ड ॲज अ कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि द पॉईंट्स वेअर द क्रिस्ट ऑफ वन वेव इज कोइन्साइड विथ द ट्रप ऑफ द अनदर वेव्स are shown by red dots. At this point the displacement is 0. These are points of the destructive interference. Thus along the same straight lines radially diverging from the काय सांगितलं त्या ठिकाणी मिड पॉईंट्स ऑफ S1 आणि S2 S1 आणि S2 असेल देअर इज काय सांगितलं त्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह द रेडियल लाईन्स कनेक्टिंग द काय सांगितलं त्या ठिकाणी ब्ल्यू डॉट्स अँड डिस्ट्रक्टिव्ह जिथं आहे अलॉंग द काय सांगितलं रेडियल लाईन्स कनेक्टिंग द काय सांगितलं त्या ठिकाणी रेड डॉट सांगितलेलं आहे. इंटरफरन्स हॅड बीन ऑब्झर्वड इन द केस ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी वॉटर वेव्स आर काय सांगितलं त्या ठिकाणी वॉटर वेव्स अँड साऊंड वेव. इट वॉज ऑब्झर्वड फॉर लाईट वेव्स इन द लॅबोरेटरी फॉर द फर्स्ट टाईम बाय द काय सांगितलं त्या ठिकाणी थॉमस यंग इन द इयर 1801. ही नोटेड अबोव दिस वॉज द फर्स्ट प्रूफ ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी वेव नेचर ऑफ लाईट. म्हणजे पहिल्यांदा जे वेव नेचर ऑफ लाईट आहे ते आम्हाला पहिल्यांदा कुणी सांगितलं थॉमस यंग या सायंटिस्टनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे आम्ही जे सांगितलं की कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे काय क्रिस्ट असेल हा क्रिस्टवर क्रिस्ट इन्सिडेंट झाला किंवा डॉटेड लाईननं दाखवलेला ट्रप असेल त्या डॉटेड लाईननं ट्रपवर ट्रप इन्सिडेंट झाला क्रिस्टवर क्रिस्ट झाला किंवा ट्रपवर ट्रप झाला तर त्याला आपण म्हणणार आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. जर आपण सांगितलं हा क्रिस्ट आहे त्या क्रिस्टवर या ठिकाणी डॉटेड लाईनचा ट्रप आला असेल किंवा डॉटेड लाईनच्या ट्रपवर इथं क्रिस्ट इन्सिडेंट झाला असेल तर या ठिकाणचा हा जो फेनॉमिनॉन आहे त्याला काय म्हणणार आहे आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असं म्हणणार आहे. जे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम असतो इंटेन्सिटी मॅक्झिमम असते आणि इन डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स इंटेन्सिटी मिनिमम असते ॲम्प्लिट्यूड अल्सो काय असतोय त्या ठिकाणी मिनिमम असतोय. आणि हा जो कन्सेप्ट आहे पहिल्यांदा एक्सपेरिमेंटली प्रूव्ह आम्हाला कोणी करून दाखवला आहे थॉमस यंगनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे.